पतींना मानाचा त्रिवार मुजरा अर्पण करतो. खेळपट्टीला वंदन करतो, नतमस्तक होतो. ज्या खेळपट्टीनं मला आणि माझ्या आवाजाला झुळक दिली, दिवंगत लोकनेते स्वर्गीय दी.बा. पाटील यांच्या विनम्र स्मृतीस अभिवादन करून आणि अगदी आपण पाहिलं तर ज्यांच्या नावानं ही स्पर्धा आपण पाहत आहोत, जगन्नाथ बाबा असतील आणि स्वर्गीय ज्योती आई यांना या स्पर्धेच्या वतीनं मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं या क्रिकेटच्या अभूतपूर्व सोहळ्यामध्ये स्वागत करतोय. गझल क्रिकेटचा आणि सोहळा आनंदाचा, बदलापूरचा वर्ल्ड कप म्हणून या स्पर्धेकडे आपण नेहमी पाहतो आणि त्या स्पर्धेनं देखील ते योगदान बदलापूर क्रिकेटमध्ये दिलेलं आहे. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026 आजच्या दिवसातील पहिला बॉल फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये लावूर अपील, फलंदाज निघालाय परतीचा प्रवास. आजच्या दिवसातील पहिलाच बॉलानं पहिल्याच बॉलवरती गोल्डन डकचा शिकार. पहिली विकेट फलंदाज भूषण, बॅक टू द डगआउट. आगरी कोळ्यांची कुलस्वामिनी आई आई एकविरा मातेचं हे सुंदर संगीत. अनिकेत गोलंदाजी मार्क वरती आलाय. षटक क्रमांक पहिला आणि व्हेरी फर्स्ट बॉल, पहिल्याच बॉल वरती त्यानं विकेट मिळवली आहे. शून्यावर लागणारा धक्का पहिला बॅटिंग करत असताना शीर संघाला. खरं तर मागील दोन्ही दिवस आपण पाहिलं तर पहिल्या बॉलवरती सिंगल येत होती, पण आज मात्र गोलंदाजाने सांगितलंय की आम्ही इथे इतिहास रचायला आलेलो आहोत, रटायला नाही. रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं होतं. डॉट बॉलची समाप्ती. अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाचं हे क्रीडांगण आपण पाहत आहोत. सुवर्णनगरी हे क्रीडांगण नंदनवन आहे. या क्रीडांगणावरती खेळण्यासाठी प्रत्येक खेळाडू उत्सुक असतो. या स्पर्धेमध्ये खेळण्याचं प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं आणि सध्याच्या घडीला अनिकेत मैदानाच्या आतमध्ये स्वप्नवत सुरुवात मिळवून देतोय आपल्या संघाला. रिव्हर्स अस्त्र बाहेर काढले. पुन्हा एकदा सलग 2 वेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, पण यावेळेस मात्र आपण पाहतो आहोत लेग बाईटच्या स्वरूपात ही धाव पटेलावरती अंकित केली जाईल आणि बॅटच्या साह्यानं धाव येणं अजूनही शेष आहे. दोस्ती 11 सावरे बनाम शील क्रिकेट संघ ही लढत आपण पाहत आहोत. या क्रीडांगणावरती आणि या स्पर्धेमध्ये जर आपल्या संघाचा सामना असेल तर समय वेळ कोणताही असू द्या, टाइम मॅटर करत नाही. प्रेक्षक मोठ्या संख्येने येतात, पण खेळाडूंना टाइम मॅटर करतोय. 20 मिनिटांचा वेळ तुमच्याकडे. 12 वाजून 20 मिनिटांनी पडलाय पहिला बॉल. ऑन साइडला हाफ पुल करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय मिड ऑन. 3 फिल्डर. काय घडलं एक्झॅक्टली? कॉलिंग तिकडे योग्यरित्या केली नाही. वू विल टेक इट? कोण हा झेल संपादित करणार आहे या प्रश्नाचं उत्तर खरं तर तिकडे मिळालं नाही आणि 3 क्षेत्ररक्षकांमध्ये झालेली टक्कर आणि तिथून मात्र सुटलेला हा झेल. कॅचेस विन द मॅचेस. टिपा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ हा समीकरण आहे क्रिकेटचा आणि त्या समीकरणाला अनुसरून तुम्हाला खेळावं लागतं. 264 धावा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकमेव रोहित शर्माने एकतर्फा बनवल्या त्या अशाच नाही, अवघ्या 4 वरती तिसारा परेराने देखील झेल सोडला होता रोहित शर्माचा. स्कॉर विकेट पॉइंटच्या मधून काढलाय. पॉवर प्लेच्या ओव्हरला युटिलाइज करायचं आहे. फलंदाजांना माहिती आहे इन टू दी गॅप, पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा येतोय चौकार. पाहिला टेलिव्हिजन स्क्रीनवर ज्या प्रकारे हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला, कन्वर्ट केलं, थोडे मागे गेले. स्कॉर द विकेट गॅप होता तो शोधला आणि पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलेला चौकार.
शफल झालाय, शॉर्ट फाईन ॲक्शनमध्ये, गुड फिल्डिंग. या क्रीडांगणावरती खेळताना प्रत्येकी खेळाडूला आपण आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेट खेळतोय का हाच भास पडत असेल. भुरळ पाडते हे मैदान आणि हे आयोजन. अगदी आपण पाहिलं तर डाव्या बाजूने स्टँड सुरू होतात, ते समालोचन कक्षाच्या पूर्ण उजव्या बाजूपर्यंत तुम्हाला पाहायला मिळतील. अगदी आपण पाहिलं तर समोर युवराज सिंग स्टँड, त्यानंतर आंतरराष्ट्रीय दर्जाचा एक नामवंत आणि लोकप्रिय गोलंदाज भारतीय संघाचा जसप्रीत बुमराह, स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026 तो एक स्टँड तुम्हाला पाहायला मिळेल. भारतीय T20 संघ कर्णधार सूर्यकुमार यादव स्टँड, पुन्हा त्याच्याच पुढे लगेचच तुम्हाला स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकाचा तो स्टँड तुम्हाला पाहायला मिळेल. महेंद्रसिंग धोनी स्टँड, पुन्हा एकदा त्यापुढे आपण पाहतो स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026 चा स्टँड. पुढे सचिन तेंडुलकर स्टँड तुम्हाला पाहायला मिळतोय. भारतरत्न सर सचिन रमेश तेंडुलकर यांचा सन्मानार्थ तो स्टँड. पुढे शुभमन गिल मॉडर्न डे क्रिकेटमधील आंतरराष्ट्रीय भारतीय संघाचा एक नामवंत खेळाडू, आणि पुढे मिस्टर पुलर हिटमॅन ऑफ वर्ल्ड रोहित शर्मा स्टँड तुम्हाला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा स्पर्धेचा स्टँड तुम्ही पाहतात. पुढे किंग ऑफ इंटरनॅशनल क्रिकेट विराट कोहली स्टँड आणि अजिंक्य रहाणे स्टँड. डोंबिवलीचा हा सन्मान जो डोंबिवलीतून येत असताना आज आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतोय, भारतीय संघासाठी ज्यानं प्रतिनिधित्व केलं, हे असे दिग्गज खेळाडूंचे स्टँड्स तुम्हाला मैदानाच्या चारही बाजूंनी पाहायला मिळतील. आणि हे विशेष आकर्षण या स्पर्धेचं आपण पाहत आहोत. ओव्हर नंबर 2, गोलंदाज प्रशिक. बॉलर्स बॅक, सरळ बॅटनं ड्राईव्ह केलाय मिड ऑफ मधून मागे, डीप मध्ये लॉंग ऑफला फिल्डर होते, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर सीमारेषा पलीकडे चौकार. मयूर ग्रुपच्या वतीने गाजतय जोशान सामना, मयूर ग्रुपच्या वतीने गाजतय जोशान सामना, स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक करतय संघाना दिवा. या स्पर्धेचं टायटल सॉन्ग शीर्ष गीत. पॉइंटच्या डोक्यावरनं बॉल डायव्हर्ट होतोय तिकडे स्वीप कव्हरला, वेगानं आउटफील्ड फास्ट आहे. बॉलला थांबवणं थोडं कठीण होतं, पण पायांच्या सहाय्याने बॉल अडवलं. चांगलं क्षेत्ररक्षण. हरेश मांडवकरला आपण तिकडे पाहत आहोत. क्रिकेटमध्ये फुटबॉल पायांच्या सहाय्याने बॉलला अडवलं, यशस्वी राहिलाय. धावत संख्या पुढे टोटल स्कोरबोर्ड वरती 14. 15 झालेल्या धावा. थोडं करेक्शन केलेलं आहे यावेळेस. ओव्हर द बॉलर सेट, फटका फसलाय, एलिव्हेशन नाही आहे, डाऊन दी बॉल फिल्डर. आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल कॅरी करत असताना आणखीन एक धक्का लागला बॅटिंग करताना टीम शील्डला. पंकज मैदानाच्या बाहेर. झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या ओव्हरमध्ये अगदी आपण विचार केला, व्हेरी फर्स्ट बॉल गोलंदाज अनिकेतनं विकेट मिळवली आणि त्या ओव्हरमध्ये त्याने फक्त आणि फक्त धावा खर्च केल्या त्या 7. एक जी आली ती लेग बायशी होती, ती गोलंदाजाच्या खात्यामध्ये जोडली जाणार नाही. आणि जशी दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली चौकाराने, त्यानंतर मिळाली तिहेरी धाव आणि त्यानंतर प्रशिक्षक खात्यामध्ये देखील विकेट. विकेटचा रकाना दोन्ही गोलंदाजांनी आपला भरलाय आणि धावांचा रकाना भरण्याची वेळ आता फलंदाजांची आलेली आहे. लेट जगन्नाथ स्मृती चषक ही स्पर्धा आपण पाहत आहोत. लेट जगन्नाथ पिसेकर मेमोरियल ट्रॉफी 2026, दिवस क्रमांक 3. दूर ठेवण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी, पण व्हाईट बॉलचा इशारा पंच करतात. स्कोररच्या भूमिकेत सध्या आमच्या सोबत रोहित पिसेकर यांना तुम्ही पाहतात. पहिल्या दिवसामधून आपण पाहिलं तर मानकिवली संघाला क्वालिफाय होताना आपण पाहिलं आणि त्यानंतर कासगाव संघाने, कार्तिक 11 कासगाव संघाने दुसरा दिवस गाजवला. ड्राव करण्याचा प्रयत्न खोला टाकलाय, परफेक्ट यॉर्कर.
हाऊ वॉज दॅट? हलकीशी अपील, आत्मविश्वासाची देखील कमी क्षेत्रीय रक्षकांमध्ये थोडी पाहायला मिळाली आणि तत्पूर्वी अनुमान लावला तर फलंदाजांनी देखील एक रन कंप्लीट केली गेली आहे. धावसंख्या धावफलकावरती 17, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू आहे. दुपारचं हे सत्र आहे. संयमी खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. शांत पूर्णपणे हे माहोल आहे, पण जसा जसा वेळ पुढे जाईल इव्हिनिंग सेशनला सुरुवात होईल. प्रेक्षकांची गर्दी मोठ्या संख्येनं ऑन साइडला लॉफ्टेड हिट, फिल्डर डाऊन दी बॉल, वाईडिश लॉंग ऑनला कॅच कंप्लीट. 17चा खतरा झालाय बॅटिंग करत असताना शी टीमला आणि 17 वरती लागलाय धक्का तिसरा. फलंदाजाला माघारी धाडलंय. टॉप ऑर्डरचे तिन्ही बाटे सध्या तंबूमध्ये आराम फरमावताना तुम्हाला पाहायला मिळतील. टॉप ऑर्डर पूर्णतः निस्त नाभूत करून टाकलाय. प्रशिक आणि अनिकेतनं आडव्या बॅटनं ऑन साईडला मिड विकेट बीट. बांगे चेंडू निघाला आता बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय हा चौकार आणि या चौकारने धावसंख्येनं गती घेतली. धाव फलक 21. ऍक्शन रिप्ले आपण पाहतो. आडव्या बॅटनं ऑन साईडला खेचून मारला मिड विकेट बाहेर चौकार. पिसेकर भावांची ही हाय जोडी, लयच माहिर दोघे धुरंदर साऱ्यांचं रेकॉर्ड तोडी. मयूर पिसेकर प्रतीक पिसेकर भावांची ही हाय जोडी, लयच माहिर दोघे धुरंदर साऱ्यांचं रेकॉर्ड तोडी. स्वर्गीय जगन स्मृती चषक करतय संगाना दिवाना. येस, थँक्यू डीजे. पुढील सामना विधी 11 आदेश प्रतिष्ठान शिरगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये साई आणि एफ ग्रुपमधून मॅचेस आपल्याला पुढे पाहायला मिळतील. कळंबोळी त्यांच्या अगेन्स्ट कांदोर बॉईज, कडाव, उमरोली, चांदई, गुंडगे आणि डोंगर नावे बनाम ढवळे पाडा अशा मॅचेस आज आपण या स्पर्धेमध्ये पाहणार आहोत. आणि प्रत्येक सामना हा रंगतदार आपल्याला पाहायला मिळेल, त्यामध्ये ते मात्र शंका नाहीये. विधी 11 आदेश प्रतिष्ठान शिरगाव आणि साई संघ कर्णधाराला विनंती आहे की आपण तयार राहा. कंपल्सरी मिड इनिंग मध्ये टॉसची प्रक्रिया आपण पूर्ण करत आहोत. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 21 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. कॉम्बॉक्सेन कडून सेकंड स्पेल मध्ये गोलंदाज अनिकेत आलाय. द्वितीय सत्राचा जर यदा कदाचित पहिला बॉल पडला गेला तर 2 बॉलची पेनल्टी इम्प्लिमेंट केली जाईल. और यार सापट्याने खेळून काढलाय. पॉइंटला क्षेत्ररक्षक नव्हते. गोलंदाजाच्या गतीचा वापर त्याच्या विरोधात केलाय. पुश करो और खुश रहो. येतोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे चेंडू चौकार. दिशा दिली आणि गोलंदाजाच्या गतीचा वापर त्याच्याच विरोधात केलाय. आजच्या दिवसातील हा चौथा चौकार आपण पाहत आहोत या डावातील देखील. ओव्हर द विकेटनं चांगला बॉल. अतिशय सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. tenniscricket.in या वाहिनीच्या माध्यमातून ऑनलाईन जे प्रेक्षक आम्हाला घर बसल्या जोडले गेलेले आहेत त्या तमाम ऑनलाईन व्ह्यूअर्सचे करूया स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम कॅप्टन रेडी राहा. विधी 11 आदेश प्रतिष्ठान शिरगाव आणि साई संघ कर्णधार आपण तयार राहायचंय. कंपल्सरी इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. परत यार अनिकेत
हाफ ट्रॅकर ओव्हर द विकेट ऑन साइडला रोहित शर्मा स्टाईल मध्ये विराट कोहली स्टँड मध्ये पाठवलाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ पॅरलल हिट सिक्सर. असं प्रत्युत्तर आपल्याला पाहायला मिळालं. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 4 जो अमोल अटॅकिंग इंटेंटनं फलंदाजी करत होता त्या अमोलला मात्र आता तंबूचा रस्ता दाखवलाय. या सेकंड स्पेलमध्ये देखील विकेटचा रकाना भरतोय आपला गोलंदाजाने घेत. सेकंड स्पेलमध्ये देखील विकेट त्याच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रशांत दाखल झालाय. प्रशांतला शांत बसून चालणार नाही, आक्रमण करावं लागेल. जर्सी क्रिकेट संघाला त्याला मोठ्या धावसंख्येवरती घेऊन जायचंय तर ओव्हर द विकेट. लोअर फुल टॉस ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न. प्लम पुन्हा एकदा 3 यष्ट्यांच्या समोर सापडतोय. LBWच्या स्वरूपात आणखीन एक फलंदाज माघारी परतलाय. सेकंड LBW बॅक टू बॅक दुसरी विकेट इज गॉन. आतापर्यंत आपण पाहिलं तर विकेट हायट्रिक मिळवण्यासाठी गोलंदाजांनी धडपड केली, पण 7 वेळा असं झालं की तिथे विकेट हायट्रिकची संभावना होती, पण त्यामध्ये एकमेव गोलंदाजाने विकेट हायट्रिक संपादित करण्याचा विक्रम नोंदवलाय. सत्संग शिरगाव संघाच्या रितेश शिंदेने. बेस्ट स्पेल देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याचा आपल्याला पाहायला मिळाला. 2 ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 14 धावा खर्च करत असताना विकेट हायट्रिक संपादित केल्याने तब्बल 4 विकेट त्या 2 स्पेलमध्ये त्याने मिळवले. वन ऑफ द बेस्ट स्पेल सत्संग शिरगाव संघासाठी रितेश शिंदेचा. सिंगल ओव्हर बेस्ट स्पेलचा विचार केला तर 1 ओव्हर 3 रन 4 विकेट चामटोलीच्या गोलंदाजाने मिळवले. आशिष नामक तो गोलंदाज. आणि भरपूर सारे मागील 2 दिवसामध्ये रेकॉर्ड्स या स्पर्धेमध्ये बनताना आपल्याला पाहायला मिळाले. अतिरिक्त धावेचा इशारा पंच करतात. व्हाईट बॉल. इंडिव्हिज्युअल टोटल आपण विचार केला तर या स्पर्धेतील अर्धशतक ज्या फलंदाजाने झळकावलं सत्संग शिरगाव संघासाठी आकाश तोचकरला आपण पाहिलं, ज्याने अवघ्या 20 शेड्यूलमध्ये तब्बल 57 धावा बनवल्या होत्या 5 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने. आणि हायएस्ट टोटल देखील तेव्हा शिरगाव टीमनं 84 धावांचा हा उच्चांक नोंदवला होता. हे काय हायलाइट्स या स्पर्धेचे. हाऊ वॉज दॅट. अपील मोठी आहे. आणि तत्पूर्वी मात्र आपण पाहत आहोत कोणती धाव मिळणार नाहीये. ओव्हरची समाप्ती 3 षटकांचा खेळ संपन्न झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ज्या प्रकारे हायएस्ट टोटल 84 तसा लोएस्ट टोटल देखील या स्पर्धेमध्ये 35 चा राहिलाय. जनुमान एरनझाट संघानं 35 धावा फक्त बनवल्या होत्या आणि तो लोएस्ट टोटल होता या स्पर्धेतला. मेडन षटक हाताळण्याचा देखील कारनामा आपण पाहिला शेलू संघाच्या गोलंदाजाने या स्पर्धेमध्ये केला. प्रभात शेलार नामक त्या गोलंदाजानं 1 विकेट मिळवत असताना खरं तर मेडन षटक लेट जगन्नाथ पिसेकर मेमोरियल ट्रॉफी 2026 च्या या सीझन मध्ये हाताळून दाखवलं.
3 ओव्हरच्या समाप्तीनंतर झाल्यात 32. छोटासा होईल ड्रिंक्स ब्रेक. तत्पूर्वी जाऊया डीजे कडे आणि ऐकूया सुमधुर संगीत. असा डॅशिंग रो बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय र. असा डॅशिंग रो बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय र. येस, मयूर पिसैकर दादा यो आमचा प्रेमळ भारी स्वभावाचा. अप्रतिम संगीत. खरं तर मयूरदादा पिसेकर आणि प्रतीकदादा पिसेकर यांच्या माध्यमातून हे केवळ नाव नाही तर दोस्तीचा विश्वास आणि समाजसेवेचा जिवंत आदर्श आहे. दोस्ती दुनियेतील राजा माणूस म्हणून आपली ओळख निर्माण करत असताना माणुसकीची कास कधी त्यांनी सोडली नाही. मित्रांसाठी ढाल बनून उभं राहणं आणि समाजासाठी शांतपणे नेहमी आपलं कार्य करणं ही त्या दोन्ही व्यक्तिमत्वांची खरी ओळख राहिली आहे. शब्दांच्या कृतीवरती विश्वास ठेवण्यापेक्षा खरं तर अशा शब्दांपेक्षा कृतीवरती नेहमी त्यांचा विश्वास राहिला आणि नावापेक्षा जास्त महत्त्व ज्यांनी नेहमी समाज कार्याला दिलं असे आमचे दोन्ही बंधू प्रतीकदादा पिसेकर, मयूरदादा पिसेकर आणि त्यांचा हा मेगा शो बदलापूरचा वर्ल्ड कप लेट जगन्नाथ पिसेकर मेमोरियल ट्रॉफी 2026. हे पर्व ज्या पर्वाचा आम्हा सर्वांना आहे गर्व आणि यातच आहे सर्व. 3 ओव्हरचा खेळ संपन्न झालाय. 32ला 5 बॅटिंग करत असताना खेळाच्या पूर्वार्धात टॉस गमावल्यानंतर टीमला आपण पाहत आहोत. दोस्ती 11 सावरेनं टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि आतापर्यंत योग्य ठरला कारण 5 विकेट संपादित करण्यामध्ये यशस्वी राहिल्यात आणि 10.67च्या सरासरीनं फक्त 32 खर्च केल्यात. फॉर एंड वरून बॉलिंग मार्कवर तेजोमय कामगिरी. पहिलाच डॉट तेजसच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. गोलंदाजी अटॅक फार सुंदर आपल्याला पाहायला मिळालाय. ज्या प्रकारे आपण पाहत आहोत पहिल्या ओव्हरमध्ये अनिकेत आला, त्यानं सुंदर गोलंदाजी केली. सेकंड ओव्हर प्रशिक, थर्ड ओव्हर अनिकेत, सेकंड स्पेल आणि त्यानंतर तेजसला आपण पाहत आहोत. चेक. सावरे संघाच्या कोणत्याही गोलंदाजाने जर या ठिकाणी विकेट अटॅक संपादित केली तर सचिन ठाणगे यांच्याकडून एक आकर्षक गिफ्ट त्यांना देण्यात येईल. ते पारितोषिक आमच्याकडे जमा सुद्धा आहे. लक्षात असू द्या प्रत्येक प्रेक्षक आणि जे काही क्रिकेटचे चाहते या मॅचचा आनंद घेत आहेत. आपणास नम्रतेची विनंती आहे आणि एक महत्त्वपूर्ण सूचना आम्ही देतो या ठिकाणी की कोणत्या प्रकारच्या सूचना, शुभेच्छा आणि काही पारितोषिके असेल तर प्लीज या ठिकाणी लावली जात नाही आहेत. कृपा करून आपण जर आपल्या खेळाडूला काही पारितोषिकं द्यायची असतील तर तुम्ही मॅच झाल्यानंतर स्वतः या ठिकाणी या आणि स्वतःच्या हाताने या ठिकाणी ते प्राईज, कॅश प्राईज असेल किंवा काही गिफ्ट असेल ते तुम्ही स्वतः देऊ शकता. लक्षात घ्या कोणत्या प्रकारची अनाउन्समेंट केली जाणार नाही आहे. धन्यवाद. नाव बॅक टू क्रिकेट ओ टू कॉम बॉक्स. येस, एक्झॅक्टली मॅडी सर. कारण बऱ्याचदा समालोचन करताना जेव्हा पारितोषिक किंवा शुभेच्छांसाठी कॉल येतात तेव्हा मॅचवरून फोकस हटतं जरूर आणि यावेळेस मात्र बॉल हवेमध्ये फलंदाजाचा फोकस हटलाय आणि फिल्डरचं देखील सहज आणि सोपा झेल ड्रॉप करण्यात आलाय. प्रतीकला आपण तिथे पाहत आहोत. खरं तर जणू काही प्रतीकने दोन्ही हात वर करत असताना आशीर्वाद दिला फलंदाजाला. दीर्घायुष्य हो, शुभ आशीर्वाद मिळालाय, शुभ संकेत फलंदाजाला दिलेत. 2 धावा प्राप्त केल्या जातात. धावा संख्या 2 ने पुढे 35. 35च्या आकड्यावर धावफलक तेजस. यावेळेस हा बॉल चांगला होता, ड्राईव्ह केला गेलाय. फिल्डर डीप मध्ये पॉइंटला तैनात आहेत. गुड फिल्डिंग. फर्स्ट ऍक्शन मध्ये बॉलला उचलतात, फेकतात. तत्पूर्वी एका धावेचा अवधी मिळतो. धावा संख्या 36. 36च्या आकड्यावर ज्या प्रकारे सरासरी प्रति षटकामागे आपण पाहत आहोत. या सरासरीनं जर धावा शेवटच्या ओव्हरपर्यंत बनल्या तर 50, 51, 52 पर्यंत संघ पोहोचेल आणि या खेळपट्टीवरती त्या धावा पुरेशा असतील का दोस्ती 11 सावरेच्या विरोधात हे पाहणं थोडं इंटरेस्टिंग असेल. पहिलाच सामना आहे आजच्या दिवसातील. फार सुंदर सुरुवात या स्पर्धेची. ऑन साईडला बॉटम हँडचा सुरेख वापर
मनगटी साह्याने वळवलाय. शॉर्ट फाईन लेग बीट, बॉल डीप फाईन लेग बाउंड्री यांच्या पलीकडे युवराज सिंग स्टँड मध्ये चौकार. ऑन साईडला बॉटम हँडच्या साह्यानं बॉलला वळवलं. मनगटी फटका आपल्याला पाहायला मिळाला. चौकार आलाय. या पुढचा बॉल हाफ ट्रॅकर, पुल, पॉवरफुल, सक्सेसफुल, सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक वाव. सूर्यकुमार यादव स्टँड मध्ये पाठवलंय. स्टँड अँड डिस्पॅच, षटकार. चार ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्येला गती मिळाली. 46 वर धाव फलक. 46 लॉस ऑफ 5 विकेट. एंड ऑफ द 4th ओव्हर. तेजसने तेजोमय कामगिरी पहिल्या 4 चेंडूंवरती केली, पण त्यानंतर पुढील 2 बॉलवरती प्रज्योतचं आक्रमण आपल्याला पाहायला मिळालं. एक चौकार, एक षटकार त्याच्या बॅटमधून जो चौकार बॉटम हँडचा वापर करत असताना फाईन लेगच्या पलीकडे, आणि त्यानंतर हाफ ट्रॅकर फ्रंट लेग पुढे सरसावत असताना जो बॅटच्या मधोमध रडार मध्ये आला आणि त्याला थेट सूर्यकुमार यादव स्टँड मध्ये पाठवलं. 10 धावांनी धावसंख्या पुढे वेगानं 46. जो अनुमान आपण लावला होता प्रोजेक्टेड स्कोरचा 50-55, पण त्याला मागे आता सारता येत असताना 60 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जरूर असणार आहे या डावामध्ये शिळ संघाचा, जेणेकरून एक चांगली टोटल यदा कदाचित जर आपण सेट केली तर सेकंड इनिंग मध्ये गोलंदाजांवरती तो दबाव राहणार नाही. स्मॅच टॉस साठी आपण तयार राहा. विधी 11 आदेश प्रतिष्ठान शिरगाव आणि साई संघ कर्णधार आपण मंचावरती येऊन थांबायचं, बिकॉज कंपल्सरी इनिंग ब्रेक मध्ये आपण करत आहोत टॉस. ऋषिकेश गोलंदाजी मार्कवर. फिल्डिंगचा विचार केला तर ऑन साईडला डीप मध्ये 3 फिल्डर, स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन. मिस टायमिंग, बॉल हवेमध्ये. अनुमान लावावा लागेल फिल्डरला, योग्य अनुमान. कॅच सुटली होती फर्स्ट अटेम्प्ट मध्ये, बट सेकंड अटेम्प्ट मध्ये तिकडे हरेशने हा झेल संपादित केलाय. विकेटचं पतन केदारला आपण तिथे पाहत आहोत. फलंदाज होतोय बाद. परिकीर्ती रूपी उरावे. आज त्या आई बाबांना देखील अभिमान वाटत असेल की आपल्या मुलांनी आज या बदलापूर क्रिकेटला सोन्याचे दिवस दाखवलेत, आणि एक अशी स्पर्धा या बदलापूर क्रिकेटच्या पटलावरती पेश केली ज्या स्पर्धेची चर्चा आज अखंड भारतभर होतीये. एक रन कंप्लीट करण्याचा प्रयत्न अंगलठी येतोय रनआउटच्या स्वरूपात. विकेट गमावली जाते. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आहे, पण त्यामागे रनआउटची विकेट. चा विचार केला. प्रथम ते दशम पारितोषिक, पहिल्या ते 10व्या क्रमांकाचं पारितोषिक जर आपण टोटल ऍड केली तर हा आकडा प्रेक्षकांसाठी देखील जाणून घेणं गरजेचं आहे. पण तत्पूर्वी हा फटका बघा. या फटक्यात होतं वजन अन धावा मिळतील अर्धा डझन. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे ठोकलाय षटकार. थँक
एक जाधव सध्या गोलंदाजी करतात आणि खरं तर सावरे टीमला सपोर्ट करण्यासाठी आमचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत सचिन दादा ठाणगे त्यांच्या वतीनं 1,000 रुपयाचं पारितोषिक त्यांना देण्यात येईल जर विकेट अटेक त्यांनी या षटकामध्ये संपादित केली तर. अत्यंत सुंदर फटका प्रथमेश ठाकूर सर आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर अगदी डे फॉर्मॅटमध्ये या क्रीडानगरीमध्ये धावा बनतायत बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर पोषक असं वातावरण आहे आणि बॅटर्सला नक्कीच त्याचा ॲडव्हान्टेज मिळतोय. खरं तर संध्याकाळचं सत्र जसं थोडासा थंड क्लायमेट होतो त्यानंतर हवा अगदी आपण पाहतो थोडीशी मंद होत जाते परंतु त्यानंतर आपण पाहिलं तर कुठेतरी धावांचा वेग हा थोडासा कमी पाहायला मिळतोय. या आपण रिव्ह्यू या ठिकाणी घेतलेला DRS वॉर रूम मधून आपल्याला एक चांगला डिसिजन येईल. ऑफिशियल अपडेटर tenniscricket.in ची संपूर्ण टीम आणि आमचे तिसरे पंच JP पाललचे या ठिकाणी चेक. इट्स अ फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंचांचे निर्णय दिलाय. इट्स अ वॉलेट डिलिव्हरी. डीपी फुल टॉस ऑन साइडला पाठवलाय विराट कोहली स्टँड मध्ये. इट्स अ फ्लॅट फ्युरियस फॅन्टॅस्टिक फॅब्युलस सिक्सर. वर वैयक्तिक बॅटिंग करतोय प्रज्योत मैदानामध्ये. सलगचे 2 षटकार आता मात्र ठोकलेत. धावत संख्या आपण पाहतो 59 59 या आकड्यावर. यावेळेचा बॉल देखील ऑन साइडला लॉंग ऑन फिल्डर होते गॅप मध्ये निघालाय. काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार 2 त्यानंतर हा चौकार. चार केला तर 3 चौकार आणि 3 षटकार त्याच्या बॅटमध्ये आणि 2 डॉट. खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी मारेन तर चौकार षटकार नाहीतर काहीच नाही. हा धोरण त्याच्या मनात आहे. इथे देखील बॅटची कडा होती. शॉर्ट फाईनला बॉल डॉट आलाय. याच गोष्टीचा जर मी उल्लेख केला आलेत तर चौकार षटकार नाहीतर बॉल डॉट. हा उद्देश प्रज्योतचा आपण पाहत आहोत. कुठेतरी आपण चर्चा करत होतो की स्कोर 50-55 पण आता 63 झाल्यात. मनामध्ये कुठेतरी असेल 65+. कारण धावांची भूक कधी कोणाला शांत बसू देत नाही. प्रज्योत ऋषिकेशचा हा बॉल अडव्या बॅटनं सजवलंय ऑन साइडला. फिल्डर आहे थोडे फंबल. सेकंडचा कॉल कॅज्युअल अप्रोच आणि 2 मिळतील. तिसरीचा प्रयत्न चालवलाय आणि रनआउटच्या स्वरूपात तिसऱ्या धावेच्या शोधात फलंदाज झालाय बाद. याच गोष्टीचा मी उल्लेख केला. 65 जर बनल्या तर मॅच मध्ये येईल रंगत आणि प्रज्योतने वैयक्तिक बनवल्या 32. डाव संपला पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावा फलकावरती 65 आणि 66 धावांचं लक्ष उभारलंय. खेळाच्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना श्री क्रिकेट संघानं दोस्ती 11 सावरे समोर. नेक्स्ट मॅच विथ 11 आदेश प्रतिष्ठान शिरगाव बनाम साई. ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. जाऊया इथून थेट आपल्या प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने. तिथे बदलापूर समालोचन समितीचे विद्यमान अध्यक्ष मॅडी सर आपल्याला जोडले जातील. सो ड्यू कॉम्बॉक्स. थँक्यू. धन्यवाद प्रथमेश ठाकूर सर. या आपण टॉस बॉक्समध्ये या ठिकाणी दोन्ही टीमचे कॅप्टन्स उपस्थित आहेत. विधी 11 आदेश प्रतिष्ठान शिरगाव आणि त्यांना फाईट करेल जय भोजेश्वर क्रिकेट संघ साई. या जयेश कथोरे युवा उद्योजक आहेत. त्यांच्या शुभास आपण टॉस करू. एक स्पेशल कॉईन एका बाजूला प्रतीकदादा आणि दुसऱ्या बाजूला मयूरदादा. या आपण लगेचच प्रतीकदादा देखील जॉईंट होतील. या समोर या इकडे. चला चला कॉईन या ठिकाणी स्पिन होईल. टॉस आपण करतो या ठिकाणी नेक्स्ट मॅचचा. प्रतीकदादा असा कॉल या ठिकाणी फक्त चला कॉल कोण करेल आता फक्त. ठीक आहे संदेश. ओके संदेश.
प्रतीक दादा या ठिकाणी कॉल केलेला आहे. चला मी विनंती करेन जयजी कतोरे आपण स्थानापन्न व्हा. या आपण टॉस या ठिकाणी जिंकलेला आहे टीम जय भोजेश्वर क्रिकेट संघ साई गावने. प्रथम निर्णय का असणारे संदेश. बॅटिंग. आज या ठिकाणी काय स्ट्रॅटर्जी आहे या मॅचमध्ये आपण पाहतो 5 ओव्हरची मॅच खेळायची आहे. रेग्युलर क्रिकेट तुम्ही भरपूर चांगले खेळतात आणि आज खरं तर बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय काय घेतला. आम्ही बॅटिंगच घेतो आधी. 5 ओव्हरमध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न तुमचा राहील. 60 ते 65 धावा करायचा प्रयत्न करू. सदेश आपण पाहिलं तर अनेक मॅचेस तुम्ही खेळतायत ज्या ठिकाणी सिमेंट विकेट असते, मातीची विकेट असते, परंतु आता सध्या तुम्हाला लेदर विकेट या ठिकाणी या क्रीडानगरीमध्ये आल्यानंतर एक वेगळी फिलिंग, एक वेगळी ऊर्जा प्रत्येक खेळाडूच्या अंगामध्ये संचारते. कसं या ठिकाणी त्याचा फायदा घ्याल. आम्ही मयूरदादाची टुर्नामेंट फर्स्ट टाइम खेळतोय. आमचं स्वप्न होती टुर्नामेंट खेळायची. मयूरदादा आणि प्रत्येक दादाने आम्हाला एंट्री देत आहेत त्याबद्दल धन्यवाद. खरं तर ही स्पर्धा खेळण्याच्या अगोदर किती उत्सुकता होती. खूप उत्सुकता होती आम्हाला. आम्ही या मैदानात हारत नाही. 6 टुर्नामेंट केलो त्यामध्ये 5 मध्ये क्वालिफाय झालोय. आयोजनाबद्दल संदेश काय सांगशील. खरं तर तुझ्या व्यतिरिक्त भरपूर चांगले बॅटर्स तुमच्याकडे आहेत, परंतु आयोजनाबद्दल काय सांगशील. आयोजन 1 नंबर आहे. बदलापूरचा वर्ल्ड कप आहे. धन्यवाद. या ठिकाणी तुझ्यासाठी टॉस महत्वाचा होता मयूर. खरं तर टॉस गमावला, आता फिल्डिंग करायची आहे. नक्कीच हा निर्णय तुम्हाला मान्य आहे का. हो नक्कीच. मी टॉस जिंकून पण पहिले फिल्डिंगच घेतली असते. म्हणजे जणू काही तुझ्या फेवरमध्ये आता डिसिजन आलेला आहे. तुला जे हवं ते तुला मिळालेलं आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. 5 षटकांमध्ये तू किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करेल. आम्ही 40 ते 45 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. काय स्ट्रॅटर्जी आहे, काय गेम प्लॅन. खरं तर या क्रीडानगरमध्ये खेळताना भरपूर उत्सुकता असते आणि आता खरं तर आपण पाहिलं तर गावामध्ये जेव्हा दाखल झाल्यानंतर आपण पाहतो पहिल्यांदा आपण चर्चा करतो आणि एकत्र आल्यानंतर जेव्हा चर्चेमधून आपल्याला असं पाहायला मिळालं की खरं एवढी मोठी स्पर्धा आपल्याला खेळायची आहे, मग मनामध्ये काय भीती निर्माण होती का नव्हती. नाही भीती असं काही नाही. आधी पण खेळलोय पण या टुर्नामेंटची उत्सुकता होती. रात्रभर झोप नाही लागली त्यांनी, कारण का आम्ही जरा बॅड फॉर्ममधून चाललोय. डोक्याची नाईट स्पर्धा बघितली असेल. 1 बॉल 6ला पण आम्ही हारलो. तर तुम्हीच कॉमेंट्री करत होते त्यामुळे तुम्हाला माहिती आहे. बघू त्या फॉर्ममधून परत येण्याचा प्रयत्न करू. आता जास्त भरोसा कोणावरती राहील. आता पहिली गोलंदाजी करायची तर गोलंदाजावरतीच राहील. बघूया तरी पण फलंदाजी पण करूया. आयोजनाबद्दल काय सांगशील मयूर. शेवटचा प्रश्न. आयोजन तर आता तुला तेच बोललो की रात्रभर झोप नाही लागली खेळण्यासाठी. काय क्या बात आहे. नक्कीच आपण पाहतोय दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. भरपूर साऱ्या शुभेच्छा आपण देऊ सर्व मान्यवरांच्या वतीनं, आयोजकांच्या वतीनं, मयूर ग्रुपच्या वतीनं शुभेच्छा. आमच्या समालोचन कक्षाच्या वतीनं त्यांना शुभेच्छा असतील. टॉस बॉक्समधून न्यूज झाली आहे. टॉस जिंकला जय भोजेश्वर क्रिकेट संघ साई गावने आणि प्रथम धाडसी निर्णय त्यांच्या वतीनं पाहायला मिळाला. बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. फिल्डिंगसाठी आमंत्रित केले ते म्हणजे एका बाजूला आदेश प्रतिष्ठान शिरगाव या संघाला. कुठे जाऊ नका, मॅचचा आनंद घेत राहा. या ठिकाणी असेच आपण जॉईन राहा स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकामध्ये. या आपण लगेच जाऊया या मॅचच्या उत्तरार्धाकडे. 67 धावा त्या ठिकाणी बनलेले आहेत. 67 धावांचं आव्हान सध्या मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. 67 टार्गेट आणि 66चं टार्गेट असणार आहे. 66 विल बी टार्गेट. सलामीची जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. 67 धावांचं आव्हान. अत्यंत चांगले मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले. धन्यवाद. 65 धावा धावफलकावरती आहेत. 66 धावांचा या ठिकाणी आव्हान असणार आहे. माफ करा. दोस्ती 11 सावरे संघाची सलामीची जोडी दाखल झाली आहे. हो स्विच हिट करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर दुसरा देखील आपण पाहिलं तर दुधारी अस्त्र बाहेर काढलं होतं. कारण खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये देखील आपण पाहिलं जेव्हा बॅटिंग करत होती शील्ड टीम, तेव्हा दुसऱ्या बॉलवरती रिव्हर्स अटॅम्प्ट करण्याचा प्रयत्न बॅटर्सने केला होता आणि तोच प्रयत्न प्रथमेश ठाकूर सर आता याही इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 14.14च्या सरासरीने या धावा चेस करायच्या. हो चांगला बॉल. अप्रतिम गोलंदाजी करतात भूषण बनवटेचा आपण पाहतोय. विचार केला ना तर सध्या हा खेळाडू भन्नाट
अगदी आपण पाहतो बदलापूर ग्रामीण क्रिकेट वेलफेअर असोसिएशन यांच्या अंतर्गत विधी 11 आदेश प्रतिष्ठान शिरगाव वर्से जय भोजेश्वर क्रिकेट संघ साईगाव यामध्ये मॅच पाहायला मिळेल बी ग्रुपमधून आणि त्यानंतर एफ ग्रुपमध्ये मोठा सामना रेग्युलर गटाचा आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला कलंबोली वर्सेस कानूर बॉईज कानूर, शिवशक्ती कडा वर्सेस उमरोली, चांदई वर्सेस गुंडगे आणि जय हनुमान ढवळेपाडा वर्सेस डोंगर नावे अशा मॅचेस आज तुम्ही पाहणार आहात. हा शेड्यूल घडीकडे आमच्यापर्यंत पोहोचला. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. अत्यंत सुंदर संगीत आपण मयूरदादांचं ऐकत होतो. ज्यांचं नेतृत्व दमदार, ज्यांचं कर्तृत्व दमदार, त्यांचं वक्तृत्व सुद्धा दमदार आहे अशा नामांकित व्यक्तिमत्व सध्या युवकांच्या गळ्यातील ताईत आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतो आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू टाकण्याचा प्रयत्न. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. धावा येतात एक्स्ट्रा मधून. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली आहे. गौरव बनोटे बॉलिंग ट्रॅक वरती आलेत. कमबॅक करावा लागणार आहे. पहिले षटक भूषणने हाताळलं. स्वतः संघनायक या संघाची जबाबदारी त्यांनी स्वतःच्या खांद्यावरती घेतली होती. हो चांगला स्ट्रोक. बॉल चाललाय लॉंग गॉनला. जिकडे सचिन रमेश तेंडुलकर स्टँड तुम्हाला पाहायला मिळेल त्याच्या वरून बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हिट्स मॅक्सिमम पॉवरफुल षटकार. तो ऋषिकेश सध्या स्ट्राईक एंडला. ओ लाईन खराब, दिशा थोडीशी खराब आपल्याला पाहायला मिळते. आउटसाइड ऑफ स्टंप टाकण्याचा प्रयत्न खरं तर शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात. अवे फ्रॉम बॉडी थोडासा महागडा ठेवतो गोलंदाज या ठिकाणी गौरव दत्तात्रय बनवटे. समोरच्या एडकडून हे षटक आपल्याला पाहायला मिळेल. अगदी आपण पाहतोय बॅक टू बॅक अजून एक बॉल खरा पाहायला मिळतोय. कालचा सामना रोहित संध्याकाळच्या रात्रीच्या सत्रात आपण पाहिला असेल. जोबिली संघाच्या गोलंदाजाने 6 चेंडूमध्ये 7 धावांची गरज असताना एकंदरीत 4 बॉल वाईट टाकले होते आणि त्या धावा त्यांचा बेनिफिट प्रतिस्पर्धी टीम कार्तिकी 11 कासगाव टीमला मिळाला होता. बॉल चालला पुन्हा एकदा आपण पाहतोय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक आपण पाहतोय या षटकातील आणखीन एक धमाकेदार षटकार. तर मयूर पिसेकर देखील या ठिकाणी मॅचचा आनंद घेतात. अगदी आपण पाहिलं तर डोळ्याची पापणी न लावता खरं तर बॅटिंगचा आनंद ते घेत आहेत. अगदी आपण पाहतो या क्रीडानगरीमध्ये मयूर पिसेकरने देखील ज्युनियर मयूरने भरपूर धमाकेदार बॅटिंग केलेली आपल्या घरच्या मैदानावरती आहे आणि आज खरं तर तो टान्स घेतला बॅटर ऋषिकेशने म्हणून त्याच्याकडे ते पाहतच बसलेत. 2 षटकार लॉंग ऑनला. धाबत संख्या धावपालकामध्ये जाऊन पोहोचली 21 वरती. म्हटलं जातं ना बारी बारी सबकी बारी पहिले तुम्हारी अब हमारी. ठोसा ठोसा देण्याचा प्रयत्न आहे. आणखीन एक चांगला स्ट्रोक लॉंग ऑफच्या दिशेने आपण पाहतो. क्षेत्ररक्षक पाहत बसतील. अगदी आपण पाहतो वाराशी वार्तालाप करत जणू काय आकाशाला बुक्की मारत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक खणखणीत षटकार. आपण पाहिलं तर लिगल टाकले त्याच्यावरती आक्रमण करण्यात आलेलं आहे. म्हणजे आता चेंडू टाकायचे तरी कसे हा प्रश्न गोलंदाज गौरव बनोटेला पडला असेल. 23 धावांवरती ऋषिकेश कळतोय. संघाची धावत संख्या 27 वरती. आणखीन एक चांगला स्ट्रोक खडे खडे. हा देखील बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अगोदर क्षेत्र निवडलं लॉंग ऑन
आणि त्यानंतर लॉंग ऑफला काय धमाकेदार बॅटिंग करतायत. खेळ जर आवडला असेल ना बॅटर ऋषिकेशचा तर टाळ्या व्हायला हरकत नाही आहे. आणखीन एक दर्जेदार अगदी आपण पाहिलं तर जे आता षटकार ठोकल्यात फलंदाजाने त्यासाठी आदरणीय सचिनजी ठाणगे साहेब त्यांच्याकडून 1,000 आणि स्वप्नीलजी जाधव यांच्याकडून 1,000 असं रोख रक्कम पारितोषिक तब्बल 2,000 रुपयांचं त्या फलंदाजाला दिलं जाईल. ते 30 डबल 3 पारितोषिकांची खैरात होते. खरं तर यावेळेस आणखीन एक बॉल बॅटची लिडिंग एज मागे चाललाय. शॉर्ट फायनलकडे क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एकच धाव मिळणार आहे. या दरम्यान सिंगल डबलला देखील तितकंच प्राधान्य द्यायला हवं जितकं तुम्ही चौकार षटकाराला देता. 12 चेंडूमध्ये 33 बनल्या गेल्या. परंतु अनेकांना प्रश्न पडला असेल की आता 18 चेंडूमध्ये सहज सोप्या पद्धतीने या 33 धावा देखील बनवल्या जातील. कारण 3 षटकामध्ये आता तुम्हाला 11च्या सरासरीने या धावाचं इक्वेशन या ठिकाणी चेस करायचं आहे. न्यू बॅटर प्रशिक मैदानामध्ये दाखल झाला अनिकेतच्या साथीनं. अनिकेत 3 बॉल ज्याने फेस केले 3 वरती 2 नाबाद खेळतोय. सध्या प्रशिक जो मात्र नव्याने दाखल झालाय एकही चेंडू त्याने फेस केलेला नाही आहे. 36 धावा धावफलकामध्ये. अतिशय सुंदर क्रीडानगरी आपल्याला पाहायला मिळते. लश ग्रीन आउटफील्ड आपण पाहतोय. ओ स्लाइस करण्याचा प्रयत्न संपर्क नाही आहे. शॉर्ट ऑफ गुड लेंथ बॉल चाललाय सरळ यष्टीरक्षकाकडे. एक डॉट बॉल आता मात्र भूषणला माहिती आहे कधी सामना टर्न करायचा एक क्षमता या गोलंदाजाकडे या खेळाडूकडे. स्वतः संघनायक जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घेऊन सध्या आपण पाहतो चांगली कामगिरी करतायत. प्रभावशाली गोलंदाजी. पहिला पाम प्ले अवघ्या 5 धावांचं राहिलं तोच भूषण. ऑन साइडला शफल झाले. चांगला स्ट्रोक. अगदी आपण पाहतो बॉल चालला एक टप्पा घेत क्षेत्ररक्षक तिकडे प्रयत्न करत होते परंतु टप्पा घेतल्यानंतर बॉलने गाठली आहे सीमारेषा आणि आता बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळतील सावरी टीमला 4. चौकार आपण पाहतो खेचून मारलेला स्टोक म्हटलं जाताना मुश्किली नहीं है. कुछ दुनिया में तू जरा हिम्मत तो कर. ख्वाब बदलेंगे हकीकत में तू जरा कोशिश तो कर. आणि तसे प्रयत्न सध्या बॅटर प्रशिक करतायत. त्यांना माहिती आहे जर फलंदाज आपण पाहतो ऋषिकेश बाद झाला
तरी या डावाची जिम्मेदारी मला घ्यायची आहे, याच अनुषंगाने ते बॅटिंग करतायत. 14 बॉल 26 धावांची गरज. आणखीन एक डॉट बॉल फुलद लेन या ठिकाणी टाकण्यात आलाय, संपर्क नाही आहे. स्पॉटकडे पाहत बसलेत प्रशिक आणि ते डॉट बॉल एक डॉट बॉल प्रेशर क्रिएट करील दोस्ती 11 सावरी टीम वरती. गोलंदाज आपण पाहतो भूषण बनटे. शेवटचा अंतिम बॉल. फक्त अद्यापर्यंत या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर 8 चेंडू जे मात्र डॉट टाकण्यात आलेत. पर्सेंटेज वाढवावे लागतील. ऑन ड्राईव्हचा फटका डीप मध्ये बॉल चाललाय. तिकडे काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. प्रोटेक्शन आणि 2 धावांचा अवधी पाहावं लागेल एक्झॅक्टली घडलं काय. एक धाव अगदी वेगाने कंप्लीट करण्यात आले, परंतु दुसऱ्या धावेसाठी आपण तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेणार आहोत. वॉर रूम मध्ये असतील आमचे महेंद्र भोयाल सर या ठिकाणी दाखल होत आहेत. JP पॅनलच्या माध्यमातून प्रशांत देसाई, अमितजी डांगरे सर, महेंद्र भुवर आणि जतीनजी भुयाळ असे 4 अभयजी पाटोळे देखील पंच या ठिकाणी उपस्थित आहेत. जे पवार सर, एकंदरीत 6 पंच. अगदी प्रत्येक दिवसामध्ये तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळे ऑफिशियल्स पाहायला मिळतील. सर्वांचं विशेष कौतुक, कारण अचूक वेळी अचूक निर्णय देण्याचं काम हे ऑफिशियल पंचांचं असतं आणि ती जबाबदारी सध्या तरी JP पॅनलचे हे सर्व शिलेदार पार पाडतायत. संपूर्ण महाराष्ट्रभर भ्रमण करणारे आमचे सर्व ऑफिशियल. OUT फलंदाज होईल बाद. रन आउटच्या स्वरूपात धक्का लागेल दुसरा टीम दोस्ती 11 सावरे संघाला. झालाय 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकामध्ये 41. विजयासाठी 65चं टार्गेट आहे, म्हणजे येणारे 12 बॉल आता 25 धावांची गरज या मॅच मध्ये. चांगलं कमबॅक केलं भूषणने, परंतु आता गोलंदाज कोण असेल याला मात्र इथून कमबॅक करावा लागणार आहे. 12 बॉल 25 धावा त्याला थांबवायचे, परंतु प्रतिस्पर्धी संघ आपण पाहतोय सावरे संघ देखील सहजासहजी हा सामना सोडणार नाही. चांगले बॅटर्स त्यांच्याकडे या ठिकाणी आपण पाहतो त्यांच्या कोठ्यात पाहायला मिळत आहेत. सध्या तेजस जाधव एक विध्वंसक आणि विस्फोटक खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चांगली मॅच शेवटपर्यंत रंगेल या तीळ मात्र शंका नाही आहे. सचिन दादा ठाणगे हे देखील या मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचे मनपूर्वक स्वागत. अनेक सारे मान्यवर मंडळी या ठिकाणी आपण पाहतोय आमच्या मुख्य VIP डाईज मधून या ठिकाणी आनंद घेत असताना प्रतीक दादा पिसेकर या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार. अफाट मेहनत, खरं तर पडद्यामागचे ते हिरो आहेत. प्रतीक दादा यांचा एक कॉल आणि प्रचंड हालचालीना वेग अशी स्थिती सध्या आपल्याला या येत्या 8 दिवसामध्ये पाहायला मिळेल. 12 बॉल 25 धावांची गरज. म्हटलं जाताना जब दुनिया कहती है अब कुछ नहीं हो सकता वही सही समय होता है कुछ नया कर दिखाने का. फुल टॉस बॉल, लॉफ्टेड ड्राईव्ह, वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. डीप मध्ये प्रोटेक्शन देण्यात आलंय, एक सिंगल मिळेल. सध्या आपण पाहतोय अगदी धावफलक हलतं ठेवावं लागणार आहे. सिंगल डबलला देखील प्राधान्य द्यावं लागेल, कारण मॅच हळूहळू पुढे घेऊन जायचे असेल टीम दोस्ती 11 सावरे संघाला, तर मात्र प्रत्येक संधीचं या ठिकाणी त्यांना सोनं करावं लागणार आहे. 11 बॉल 24 धावांची गरज. सामना जर बरोबर सुटला तर मात्र सुपर ओव्हर खेळवला जाईल. ही अत्यंत महत्वाची सूचना या ठिकाणी आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे. राऊंड विकेट, शॉट ऑफ गुड लेन, संपर्क नाही आहे. बॅटचा फ्लो प्रचंड वेगवान पाहायला मिळाला, परंतु चेंडू बॅटचा एकही अगदी आपण पाहतो काडी मात्र संपर्क नाही आहे. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. एका बाजूला आपण पाहतो प्रेशर गोलंदाजावरती आहे, तितकाच प्रेशर फलंदाजावरती देखील आपल्याला पाहायला मिळतोय. सामना महत्वाचा आहे, डू ऑर डाय
म्हटलं जातं ना, नॉकआउट मॅचेसमध्ये एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपण खेळतायत, एक चांगला प्लॅटफॉर्मवरती तुम्ही खेळतायत, तर तुम्हाला तुमचं 100% देणं भागच पडेल. हो, समोर या ठिकाणी उडवण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफच्या दिशेने बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक एक टप्पा घेत बॉलला गॅदर त्यांनी केलाय. चांगले फिल्डिंग, चेंडूवरती येणं, वाकणं, उचलणं, फेकणं, या 4 क्रिया महत्वाच्या कराव्या लागतात आणि इथे दर्जेदार फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. आता धावा रोखायचेत. एका षटकाचा अपवाद वगळला, मागे काय झालं ते विसरून आता नव्याने सुंदर सुरुवात करते टीम जाणता राजा क्रिकेट संघ शीळ. कारण गौरव बनवटेच्या षटकाला विसरून आता केलेली कामगिरी या ठिकाणी वाखाणण्याजोगी आहे. 9 बॉल 23 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सचिन. राऊंड विकेट यावेळेस आपण पाहतोय. पुल करण्याचा प्रयत्न, टायमिंग स्ट्रोक, उंची जास्त लांबी कमी. भूषणने टिपली सुंदर सेल. आणखीन एक फलंदाजाचा संपलाय खेळ. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक 3 लागेल. दोस्ती 11 सावरे संघाला. फलंदाज बाद. इक्वेशन या मॅच मध्ये होतं. सर्व प्रेक्षकांच्या अधिकच्या माहितीसाठी, आमच्या पाहुण्यांच्या अधिकच्या माहितीसाठी, या मॅचचं गणित चुकलं कुठे? खरं तर दोस्ती 11 सावरे संघ जेव्हा खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी करत होता, तेव्हा मात्र शेवटच्या 2 षटकामध्ये दोन्ही गोलंदाजाने एकंदरीत 32 धावा खर्च केल्या आणि त्याच 32 धावा आता थोड्याशा महागड्या वाटू लागलेल्या आहेत. कारण आता 12 चेंडूमध्ये 25 धावा टीम सावरे संघाला बनवायच्या आहेत. 8 बॉल 23 ची गरज आहे. समीकरण पुन्हा एकदा बदललेलं पाहायला मिळेल. अत्यंत सुंदर मॅच या ठिकाणी आपण पाहतो. प्रेक्षकांची गर्दी या ठिकाणी हळूहळू वाढतीये. अगदी चांगल्या चांगल्या मॅचेस प्रेक्षकांना पाहायला मिळतील. आज दिवस क्रमांक 3. कॉमेंट्री बॉक्समधून आज प्रथमेश ठाकूर यांचा आवाज तुम्ही ऐकतायत. ओमकारजी शेट्टी सर या ठिकाणी त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. रायगडची धगधगती तोफ मच्छिंद्र पाटील सर यांचंही संध्याकाळच्या सत्रामध्ये आगमन होईल. आणि राहुल भोईर, सध्या आपण पाहतो नाद एकच बैलगाडा शर्यतीत ज्यांचा आवाज दुमदुमतोय, तोही आवाज सामना होता कुठे, सामना आला कुठे, षटकाराने पुन्हा एकदा चित्र बदललंय. अगदी आपल्याला या मॅच मध्ये सामना 50-50 बॅलन्स पाहायला मिळतोय. शेवटच्या मोमेंट पर्यंत हा सामना तुम्हाला रंगतदार पाहायला मिळणार आहे. जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही ना, तोपर्यंत रोहित सांगणं फार कठीण आहे या मॅच मध्ये. ओ, लाईन चांगली आहे, नियंत्रण केलंय. शेवटचा बॉल जो राहिला गोलंदाजाच्या दाबावरती, अप्रतिम गोलंदाजी केली सचिननी. आणि आता शेवटच्या अंतिम षटकामध्ये 6 बॉल 16 धावांची गरज टीम दोस्ती 11 सावरे संघाला. प्रेमळ भारी स्वभावाचा, साऱ्या बदला पुरुष रान नाव गाजतय मयूर भाईचा. ऑडी इनोवा 4 सत्यांच्या गाड्या फिरतात साऱ्या जिल्ह्यानं र. ऑडी इनोवा 4 सत्यांच्या गाड्या फिरतात साऱ्या जिल्ह्यानं र. असा डॅशिंग रू बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय र. थँक्यू. 6 बॉल 16 धाबांची गरज. खरं तर आपण पाहतो हे क्रीडांगणच असं आहे की ज्याच्यावरती आपण पाहिलं तर प्रत्येक सामना तुम्हाला हाय व्होल्टेजच पाहायला मिळतोय.
एक जबरदस्त सामना सामन्यामध्ये आपण पाहिलं तर आता मॅचमध्ये ट्विस्ट निर्माण झालेलं आहे. 6 बॉल 16 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतो समाधान. सध्या या गोलंदाजाला पाचारण करण्यात आलंय, त्याच्यावरती जबाबदारी देण्यात आली आहे आणि आता अंतिम षटकामध्ये त्याला जर सामना जिंकवायचा असेल तर समाधानकारक गोलंदाजी करणं गरजेचं आहे. हरीश मांडवकर त्याच्या साथीनं बॅटर तेजस जाधव. सध्या आपण पाहतो दोन्ही फलंदाज नामवंत सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत, खेळपट्टीवरती आहेत. 6 बॉल 16ची गरज. सुरुवातीला पहिला 1 ते 2 बॉलवरती एखादा मोठा फटकाला तर सामना लवकर खुला करण्याचा प्रयत्न टीम दोस्ती 11 सावरे करेल. राऊंड विकेटने समाधान तयार. पहिला बॉल अपटी देण्याचा प्रयत्न, अतिरिक्त बाउन्स, अंपायर सिग्नल व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव मिळेल. अगदी आपण पाहतोय हाईट फॅक्टर या ठिकाणी मॅटर करते आणि एक्स्ट्रा मधून एक धाव हे मात्र धाव फलकामध्ये ऍड होते. खरं तर या इनिंगमध्ये रोहित आम्हाला सांगतात की एक्स्ट्राज किती खर्च झाल्या. गौरव बनोटेने टाकलेली 4 वाईट बॉल, मागच्या षटकामध्ये आलेला 1 वाईट आणि आता आलेला या ठिकाणी आपण पाहतो अतिरिक्त बाउन्स वाईट बॉल, म्हणजे एकंदरीत 6 एक्स्ट्रा धावा या इनिंगमध्ये अद्यापपर्यंत आलेले आहेत. 6 बॉल 15 धावांची गरज. ओ बॅटची कडा, मागे चालला बॉल, व्यवस्थित संपर्क नाही आहे, परंतु एक धाव तिकडे घेण्यात मात्र या ठिकाणी भर दिवसा या ठिकाणी एका धावेची चोरी होतीये. एका धावेने संघाचा धावफलक पुढे चाललाय, परंतु या मॅच मध्ये आपण पाहतो गोलंदाज देखील डोकं वर काढतायत. चांगले मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळते. पहिला सामना रंगतदार झालेला आहे, मग येणारे सामने कसे असतील, कारण आजचा लॉट तुम्हाला पाहायला मिळेल. अप्रतिम मॅचेस. खरं तर वेगवेगळ्या बेल्ट मधून या ठिकाणी 1 गाव 11 प्रमाणे संघ दाखल होणार आहेत. हो, कट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा मागे चाललाय. त्याच रिझन मध्ये आपण पाहतो जणू काय मागच्या फटक्याची कार्बन कॉपी झेरॉक्स होती आणि आता इथे मिळते एक सिंगल धाव. एका धावेने स्ट्राईक रोटेट होते. सामना या ठिकाणी आपण पाहतोय समाधान आपल्या बाजूने खेचून आणण्याचा प्रयत्न जरूर करतोय. चांगली गोलंदाजी आहे. पहिला चेंडू जणू काय आपण पाहतोय अतिरिक्त स्वरूपात आला असेल तरी मात्र कमबॅक करण्याची क्षमता या गोलंदाजाकडे. हो, भन्नाड वेग, अचूक टप्पा, तेजस जाधवला मात्र शांत केलंय. एका चेंडूची किंमत सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय टीम दोस्ती 11 सावरे संघाला मोजायची आहे, परंतु काय मॅच रंगतीये. 6 बॉल 16 धावांची गरज असताना पहिला बॉल वरती वाईट चेंडू पाहायला मिळाला. त्यानंतर 6 बॉल 15ची गरज असताना समीकरण आता येऊन ठेपलंय अवघ्या 3 बॉल 13 वरती. हो, यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक क्षेत्ररक्षक जज करतायत. 2 खेळाडू या ठिकाणी प्रयत्न करतात, परंतु मिळेल एक सिंगल धाव आणि आता 2 बॉल 12चं समीकरण राहील या मॅच मध्ये. हरीश मांडवकर स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी त्यांनी घेतली आहे. खरं तर आपण पाहतो या मॅच मध्ये एक षटकार त्याच्या बॅट मधून आलाय आणि आता या मॅच मध्ये आपण पाहतो 2 बॉल 12 धावांची गरज आहे. सामना कोण जिंकेल, हु विल विन द मॅच, परंतु सामना या ठिकाणी आपल्याला अत्यंत तंतोतंत पाहायला मिळते. असं वाटलं होतं 50-50 सामना आहे, परंतु या मॅच मध्ये कमाल केली आहे गोलंदाजाने. गौरव बनोटे नंतर आपण पाहतो प्रत्येक गोलंदाजाचं विशेष कौतुक केलं पाहिजे. काय गोलंदाजी केली, अतिशय तिखट आणि भेदक मारा. 2 बॉल 12 धावांची गरज. हरीश मांडवकर ज्याच्या बॅटमधून षटकार आलाय. 1 बॉल जर षटकार आला ना तर खरं तर या मॅच मध्ये मैदानाला आग लागेल. दुपारचं सत्र आपण पाहतोय बरोबर 1 वाजून 20 मिनिटं होत आहेत. पहिला सामना आपण पाहतोय, एन्जॉय करतोय. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026 दैदिप्यमान पर्व. अनेक मॅचेस तुम्हाला या ठिकाणी आपण पाहतो या क्रीडा नगरीमध्ये हाय व्होल्टेज पाहायला मिळाले. त्यामधील हा देखील एक सामना. एका बाजूला जाणता राजा शील तर दुसऱ्या बाजूला दोस्ती 11 सावरे आणि ते बॅटची कडा फलंदाज झालाय बाद. ओ यू टी गॉड इव्हेंटच्या रूपानं धक्का आणखीन एक लागेल टीम दोस्ती 11 सावरे संघाला. फलंदाज बाद.
या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. फक्त आणि फक्त औपचारिकता या मॅचवरती पकड मजबूत केली आहे, कंबर कसले मित्र म्हणेंना जाणता राजा क्रिकेट संघ शिळणे हातातोंडाशी आलेला घास मित्र म्हणेंना दोस्ती 11 सावरे संघाच्या हिसकावून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. समाधानकारक गोलंदाजी सध्या आपल्याला समाधानची पाहायला मिळते. शेवटचा एक बॉल आणि आता 12 धावांची गरज. नेक्स्ट मॅच जय भोजेश्वर क्रिकेट संघ साई गाव सध्या सज्ज होतीये. फाईट करेल आदेश प्रतिष्ठान विधी 11 या संघासोबत. फुल टॉस बॉल अप्रतिम मॅच. सामना जिंकलाय अतिशय दिमागदार पद्धतीने जाणता राजा क्रिकेट संघ शिळणे. चांगली गोलंदाजी केली, अचूक टप्पा भेदक मारा, तिखट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. समाधानशी आपण चर्चा करू. अगदी आपण पाहतोय 6 चेंडूमध्ये 16 धावांची गरज असताना हा सामना त्याने आपल्या बाजूने खेचून आणलेला आहे. शेवटच्या 2 षटकामध्ये अगदी आपण पाहतो 32 धावा खर्च करणारा सावरे संघ, त्या धावा त्यांना मात्र महागात पडल्यात. हार्ड लक टीम दोस्ती 11 सावरे. चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळते. खरं तर या स्पर्धेचा आनंद घेणारे आमचे सर्व ऑनलाईन प्रेक्षक यांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. JP पॅनल सध्या आपण पाहतोय सर्व ऑफिशियल या ठिकाणी काम पाहत आहेत.